इसवी सन 1630 त्या काळात महाराष्ट्राचं आभाळ दाट काळोखानं झाकलं होतं. गावागावात अत्याचार, मंदिरांवर तडाखे, स्त्रियांच्या, मातांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. हिंदवी संस्कृतीच्या भूमीवर मुघल, आदिलशाही आणि निजामशाहीचे बुटांचे ठसे उमटले होते. शेतकऱ्यांचं श्रमाचं सोनं लुटलं जात होतं आणि न्याय नावाची गोष्ट उरली नव्हती. प्रत्येक मराठी माणसाच्या ओठावर एकच प्रश्न होता, कधी संपेल ही गुलामी? त्या अंधारात शिवनेरीच्या गर्भात होतं एक दिव्य बीज, ते म्हणजे शिवबा. जिजामाता रोज सकाळी किल्ल्याच्या भिंतीवरून खाली पाहायच्या. त्यांच्या डोळ्यासमोर असायचं गाव जिथे स्त्रिया अपमानित होत होत्या, मुलं भुकेली होती आणि धर्माचं नाव घेतलं तर लोक घाबरत होते. त्या देवाला म्हणायच्या, ह्या भूमीला मुक्त कोण करणार? त्यांच्या मनाने उत्तर दिलं, मीच तयार करीन असा पुत्र जो या भूमीला स्वराज्य देईल. त्या क्षणी त्या केवळ माता नव्हत्या, त्या स्वराज्याच्या पहिल्या शिल्पकार झाल्या होत्या. ते दिवस फार बिकट परिस्थितीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशहा शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजी राजांची जहागिरी असलेल्या पुणे येथे विजापूरच्या आदिलशहाने ते बेचराख करून टाकले होते. त्याने शहाजी राजांच्या मुलखास पुण्यातील वाड्यास धडाधड आगी लावल्या. असंख्य गरीब जनता त्या अग्निप्रलयात नष्ट झाली होती. यामुळे शहाजी राजांचा स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न भस्मसात झाला होता. ते अडचणीत सापडले होते. इकडे आड आणि तिकडे विहीर असे त्यांना झाले. शहाजी राजांच्या नशिबी फार धावपळीचे आयुष्य आले. अशा काळात जिजाबाई गरोदर होत्या. त्यामुळे अशा कठीण काळात त्यांना ठेवायचे कुठे, म्हणून शहाजी राजांनी त्यांना संभाजी राजांचे व्याही विश्वासराव असलेल्या ठिकाणी शिवनेरी किल्ला येथे पाठवले. शिवनेरी हा पुण्याच्या वायव्येकडील जुन्नर जवळील भक्कम किल्ला. त्याच्या चारही बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी, बळकट दरवाजे होते. दिवस महिने पुढे जात होते. जिजामाता रामायण महाभारत वाचत होत्या. गर्भाशी बोलत त्याला शिकवत होत्या. गर्भसंस्कार करत होत्या. त्यांना आता प्रतीक्षा होती फक्त आपल्या बाळाची, जो या भूमीला अन्यायातून बाहेर काढेल. आणि अखेर तो दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडे वाजत होते. अशा मंगल मुहूर्तावर जिजामातांच्या पोटी पुत्र जन्माला आला. किल्ल्यावर सगळीकडे आनंदी आनंद झाला. जिजाबाई प्रसूत झाल्यापासून गडावर नवे वारे संचारले होते. शहाजी राजांना हे शुभ वर्तमान कळवण्याकरिता एक घोडेस्वार तातडीने गडावरून रवाना झाला होता. लक्ष्मीबाई घरातील इतर स्त्रिया लगबगीने बारशाची तयारी करायला लागल्या. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजामाता नवस बोलल्या होत्या. त्यामुळे त्यांना पुत्रप्राप्ती झाली होती. म्हणून त्यावरून बाळाचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. वाढत्या वयाबरोबर शिवबांचा खोडकरपणाही अधिक खुलत चालला होता. त्यांच्या बाललीला कौतुकाचा विषय बनला होता. कधी अचानक स्वयंपाकघरात शिरून सुगरणींना घाबरवत, तर कधी संधी मिळताच आपल्या सवंगड्यांच्या साथीने दही लोणी फस्त करत. या खोडकर स्वभावाला एक मायाळू, संवेदनशील बाजू देखील होती. अधूनमधून घोड्यांची देखभाल करताना शिवबांचा मायेचा हात त्यांच्या अंगावरून फिरत असे. गोठ्यातील गाई वासरांना चारा पाणी देत असत. मावळ्यांसोबत बसून गमतीने जेवण करत, तर कधी त्यांच्याबरोबर खेळ खेळत. त्यामुळे गडावरती एक प्रसन्न, आनंददायी असे वातावरण निर्माण झाले होते. शिवरायांची वयाची पहिली 5-6 वर्षे फार धावपळीत गेली. पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. संध्याकाळी त्या सांजवात लावत असत. शिवबांना जवळ घेऊन मायेने कुरवाळत, त्यांना रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या, अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच त्यांना कधी ज्ञानोबांचे, कधी नामदेवांचे, तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत असत. एकदा जिजामाता शिवबांना जवळ घेऊन म्हणाल्या, बाळा, या जगात 2 प्रकारची माणसे असतात. एक जे अन्याय पाहून गप्प बसतात आणि दुसरे जे त्याला थांबवतात. तुला नेहमी दुसरा पर्याय निवडायचा आहे.
शिवरायांना पण शूर पुरुषांच्या गोष्टी फार आवडत असत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रमी व्हावे असे त्यांना वाटे. जिजाबाई साधू संतांच्या चरित्रातील गोष्टी शिवबांना सांगत. त्यातून त्यांना साधू संतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली. धर्म, न्याय, नीती, कर्तृत्व आणि नेतृत्व यांचे धडे शिवबांच्या मनावर खोलवर रुजू लागले. त्याचबरोबर शस्त्रकलेचे प्राथमिक शिक्षण देखील सुरू झाले. धडपड, शौर्य आणि कणखरतेचे बीज त्यांच्या मनात रुजू लागलं. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे. ती पोपट, कोकिळा, वाघ असे हुबेहूब आवाज काढत. शिवरायही त्यांच्याबरोबर खेळू लागले. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडायचे. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर गडावरती खेळायला येत. कधी कधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदा भाकरी आवडीने खात. चेंडू, भोवरा, आंधळी कोशिंबीर या खेळांशिवाय ते इतरही खेळ खेळत. माती खेळणे शिवबांचा आवडतीचा प्रांत. शिवबांचे सखे सवंडू मातीचे हत्ती, घोडे खेळत. मातीच्या ढिगाऱ्यावर ते गडगड खेळत. या गडांवर शत्रूचा हल्ला त्यांचे खेळगडी करत. मग गड जिंकण्यासाठी लढाई होऊन झेंडे फडकवत शत्रू खेळगडी गंमत करत असत. मातीच्या ढिगाऱ्यांचा हा खेळ शिवबा तहान भूक विसरून खेळत राज्य स्थापन करीत. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते खरे. जिजामाता त्यांच्या या बालक्रीडा बघून हरवून जात. त्या या बालक्रीडांमध्ये उद्याचे भविष्य बघत होत्या. स्वराज्य स्थापनेची तळमळ त्यांना लागली होती. शिवबा त्यांचे स्वप्न साकार करणार होते. जिजाबाई धार्मिक वृत्तीच्या होत्या. रामायण महाभारतातील कथा त्या शिवबांना सांगत. शिवबांना बालवयात डोंगर चढणे, घोड्यावर बसून रपेट मारणे, कुस्ती खेळणे, झाडावर चढणे या सगळ्या गोष्टींचे शिक्षण देण्यात आले व त्यांनाही ते फार आवडत असे. शिवबा वाढत होते. त्यांच्या छोट्या हातात तलवार नसली तरी विचारांची धार होती. डोळ्यात तेज, चेहऱ्यावर शांती, पण मनात अस्वस्थता होती. एके दिवशी एका वृद्ध शेतकऱ्याला शिपायाने मारले होते. शिवबाने त्या सैनिकाला थांबवले. तो रागावला, ओरडला, तू कोण रे मला थांबवणारा? शिवबा म्हणाले, मी त्या भूमीचा पुत्र आहे जिचा तू अपमान करतो आहेस. तो क्षण होता जिथे एक बालक राजा बनू लागला होता. त्याच्या डोळ्यात दिसत होते स्वराज्याचं प्रतिबिंब. गडाखाली परिस्थिती अत्यंत कठीण बनली होती. एकीकडे परकीयांच्या गुलामगिरीची साखळी लोकांना अधिकच घट्ट पकडू लागली होती, तर दुसरीकडे निसर्गाने पाठ फिरवली होती. पाऊस थांबला होता. जमीन फाटत चालली होती. शेतकरी भुकेने त्रस्त झाले होते. त्या कठीण परिस्थितीत जिजामाता स्वतः सर्व रयतेला आधार देत होत्या. जिजाऊंची रयतेबद्दलची आपुलकी आणि माया शिवरायांच्या मनातही उमलू लागली होती. शिवबा जसे जसे मोठे होत गेले त्यांचं मन अस्वस्थ होऊ लागलं. त्यांना गावोगावात ऐकू येत होतं, मुघल सुभेदारांनी मंदिर फोडले, शेतकऱ्यांना गुलाम बनवलं, आपली भाषा, आपली ओळख हरवत चालली होती. शिवबा आईकडे धावून आले. आई, असं किती दिवस चालणार? कोणी नाही का यांना थांबवणार? यावर जिजामाता म्हणाल्या, थांबवणारा असतो बाळा, तो तयार व्हायला हवा. लढाई आधी मनात जिंकायची असते. शिवबा शांत झाले, पण त्या रात्री त्यांनी डोळे मिटले तेव्हा त्यांना मनात दिसत होतं भगवा झेंडा, उंच किल्ले, मुक्त मावळे आणि आनंदी जनता. स्वराज्याचं स्वप्न त्यांचं ध्येय झालं होतं. सततचा सराव केल्याने कोणतेही कौशल्य परिपूर्णतेकडे जाते. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि चिकाटी माणसाला यशस्वी बनवते. मित्रांनो, जर तुम्हालाही अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महान इतिहासाचा, तर शिवतेज डायरीज या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मनातील शिवप्रेम कमेंटमध्ये जरूर लिहा. कारण इथे प्रत्येक आठवड्यात आपण उलगडणार आहोत रणांगणाच्या कथा, त्या गडकोट्यांच्या गोष्टी आणि त्या स्वराज्याच्या ज्वालेची प्रेरणा. जय भवानी, जय शिवाजी.